नमस्कार. मी ममता सिंधुताई सपकाळ. आज 14 नोव्हेंबर बालदिन आणि दिवाळी पाडवा हे जे 3 योग जुळून आलेत, ह्या मुहूर्तावर आम्ही माई जिथे राहायला होत्या, जिथे निवासस्थान होतं माईंचं, सन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक इथे, ते आपण सगळ्यांसाठी ओपन केलेलं आहे. इथे एक छोटंसं म्युझियम केलं आहे माईंच्या आठवणींचं, माईंच्या वस्तूंचं, ज्यामध्ये माईंच्या थोड्याफारच वस्तू म्हणता येतील, कारण त्यांच्या गरजा अतिशय कमी होत्या. म्हणजे एक प्लास्टिकचा आरसा, एक कंगवा आणि टिकल्यांची डबी वगैरे असं सामान आम्हाला मिळालं आहे. पण जे काही मिळालं आहे, म्हणजे तिच्या वह्या, तिच्या प्रवासाच्या डायऱ्याज, तिची साडी, तिला मिळालेले पुरस्कार, हे सगळं आम्ही इथे संग्रहित केलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की माईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने, माईंवर जीव असणाऱ्या प्रत्येकाने इथे यायला हवं आहे. मी स्थळ सुरुवातीला सांगितलेलंच आहे की सन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक पुण्यामध्ये ही आमची संस्था आहे. आणि ह्याच्या 4थ्या मजल्यावर आपण माई निवास म्हणून माईंसाठी हे म्युझियम आत्ता सुरू केलेलं आहे, म्हणण्यापेक्षा निर्माण केलेलं आहे आपण. दुसरी गोष्ट म्हणजे माईंवर सगळ्यांनी खूप प्रेम केलं, माईंना भरभरून दिलं, ज्यातून ह्या सगळ्या संस्था तयार झाल्या. पण माईन गेल्यानंतर थोडा एक फरक पडला आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही पुन्हा एकदा यायला हवं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो हे पुन्हा एकदा तुम्ही बघायला हवं आहे. आणि तुमच्या विश्वासाला जर आम्ही पात्र ठरलो, जर सार्थ असेल आमचं हे काम करणं, तर तुम्ही पुन्हा एकदा माईंच्या परिवाराला जोडून घ्यायला हवं आहे. तर माझी ही विनंती आहे की तुम्ही इथे या मांजरीला, सन्मती बालनिकेतनमध्ये आमचं काम बघा, माईंचं म्युझियम बघा. वेळ सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं असणार आहे. विनामूल्य आहे, कारण हे अमूल्य आहे, त्यामुळे हे विनामूल्यच असणार आहे. आणि 7ही दिवस आमचं ऑफिस आणि हे म्युझियम सुरू असणार आहे. तेव्हा या आणि आम्हाला जॉईन व्हा. धन्यवाद. ज्यात माईंचा छोटा मोबाईल, तिच्या हातातली काळी बांगडी, तिचं एक साधंसुधं घड्याळ, ज्या टाळांवर तिने खूप प्रेम केलं ते टाळ इथे आहेत. एक अमृतांजनची बाटली आहे जी कायम तिच्याजवळ असायची. इथून जर आपण पुढे आलो तर इथे माईंची साडी आहे, इथे माईंची शॉल आहे जी तिने कायम अंगावर घेतली. एक प्लास्टिकचा आरसा आहे छोटासा, ज्यामध्ये ती बघून टिकली लावायची कपाळाला. एक टिकल्यांची डबी आणि एक चष्मा इथे तुम्हाला दिसेल. हे एवढीच तिची सामग्री आम्हाला सापडली की तिच्या वस्तू म्हणून काय ठेवायचं. तर यापुढे आलात तर इथे माईंच्या डायरीज आहेत, ज्यामध्ये माईंनी सगळ्या नोंदी करून ठेवल्यात आपापल्या प्रवासाच्या, की मी ह्या तारखेला इथे आहे, ह्या तारखेला इथे आहे. ह्या डायरीज ती कशा पद्धतीने नोंदी करून ठेवायची म्हणून खास मी एक पान उघडून ठेवलं आहे की कुठे असायची, आज पुण्याला तर उद्या आंध्रला, असा उल्लेख आहे त्यामध्ये. ह्या माईंना मिळालेल्या काही भेटवस्तू आहेत. आणि इथे काही कॉईन्स मी ठेवलेले आहेत, जे ज्या देशाला माईंनी व्हिजिट केलं त्या ठिकाणचे कॉईन्स ती गोळा करून ठेवायची. तर ते काही कॉईन्स सापडले, ते मी इथे ठेवलेले आहेत. इथे पगड्या दिसतील. राजस्थान, गुजरात, ज्या ठिकाणी ती गेली तेव्हा एक विशेष सन्मान तिचा केला गेला. पलीकडे हार आहेत, म्हणजे रुद्राक्षाचा हार, एक नोटांचा हारही दिसेल. लोकांचं प्रेम आहे शेवटी. आणि इकडे काही एक डिझायनर हार आहेत, जे लोकांनी तिला आदराने, सन्मानाने, सन्मानपूर्वक तिला बहाल केले होते, त्या गोष्टी इथे आहेत. इथे जर मी या बाजूला जर मी आले तर सगळ्यात पहिले उल्लेख करेन मी ह्या गोष्टीचा, कारण ही एक स्पेशल आहे माझ्यासाठी. 8 नोव्हेंबर 2021ला जेव्हा माईंना पद्मश्री मिळालं, त्यानंतर माई ॲडमिट झाल्या दवाखान्यामध्ये. आणि नंतर माईंचा कुठलाच पुरस्कार सोहळा झाला नाही. आणि त्यापुढे कुठल्याही पुरस्काराच्यावर पद्मश्री आलं नाही, कारण माई ॲडमिट झाल्या आणि दवाखान्यात नंतर घरीच आल्या नाही. पण हे जे ब्रिटिश लंडनचं जे हाऊस ऑफ पार्लमेंट आहे, तिथे या 8 नोव्हेंबरला, म्हणजे तब्बल 2 वर्षांनी माईंना सन्मानित केलं गेलं आहे. आणि हा एकमेव पुरस्कार असा असेल आजच्या तारखेपर्यंत की ज्याच्यापुढे पद्मश्री लिहिलं गेलं आहे. त्यासाठी हे खूप खास आहे. आणि ह्या पुरस्कारासाठी जिचं योगदान आहे किंवा जिने प्रयत्न केले, ती शुभांगी मित्रा, जी लंडनला असते, जी माईंवर जिचं अतोनात प्रेम आहे, अतोनात जीव आहे,
तिचं श्रेय आहे हे सगळं, की तिला माईंना तिथपर्यंत पोचवायचं होतं. बाकी अवॉर्ड्स जर म्हणाल तर इथे कुवेतचा अवॉर्ड दिसेल, इथे जे आहे ते मिलिटरीकडनं मिळालेला अवॉर्ड आहे. खाली जे आहे ते कारावास जे सेक्शन आहे आपल्या गव्हर्नमेंटचं तिथलं अवॉर्ड इथे दिसेल. इथे बसवराज पुरस्कार आहे कर्नाटक गव्हर्नमेंटचा. इथून आपण जर पुढे आलो तर हा द वन हाँगकाँगला मिळालेला रोटरीचा पुरस्कार आहे तिला, त्यासाठी ती हाँगकाँगला गेली होती. हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा तैवानचा पुरस्कार आहे. खाली झीचे अवॉर्ड्स तिला मिळालेला आहे. खास करून इथे जनभूषण पुरस्कार आहे. मला वाटतं हा पत्रकारांकडून दिला गेलेला एक पुरस्कार मी इथं ठेवलेला आहे, तोही पुढे आपल्याला दिसेल. हा जो आहे हा अहमदीया अवॉर्ड लंडनलाच माईंना मिळाला होता विश्वशांतीसाठी, तो हा पुरस्कार इथे आहे. हा तैवानचा पुरस्कार आहे आणि हा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे. हे सगळे पुरस्कार मी इथे ठेवलेत. इथे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी, इथे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, इथे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, थोडा एक सिक्वेन्स घ्यावा म्हणून मी ते त्या पद्धतीने रचना केली. आणि हा जो पुरस्कार आहे हा तैवानचा पुरस्कार आहे. तिथलं सन्मानपत्र आहे. मला भाषा तर कळाली नाही, पण माईंचा फोटो आहे आणि पुरस्कार दिला आहे त्यांनी, त्यामुळे तोही मी इथे आवर्जून लावला आहे. हा दरवाजा जो आहे हा माईंच्या खोलीचा दरवाजा आहे. इथे काच लावलेली आहे. जर तुम्ही डोकावाल तर माईंची बेड इथून तिचा जो पलंग आहे तो इथून दिसून येतो. या बाजूला जर आपण आलोत तर हे जे पुरस्कार होते हे खलिता म्हणा किंवा लखोटा म्हणा ह्या स्वरूपामध्ये हे पुरस्कार दिले गेलेले होते. ते तसे लावण्यापेक्षा मला त्यांना फ्रेम करून लावावं जास्त सोयीस्कर वाटलं, त्यामुळे मी त्याच्या फ्रेम्स बनवून घेतल्या. हा ह्युमॅनिटीसाठी मिळालेला अवॉर्ड आहे हा. आणि या बाजूला जर आपण आलो तर इथला गुजरातचा एक अवॉर्ड आहे. येस, हा दाखवते. हा बोलू. हा गुजरातचा पुरस्कार आहे, श्री सांदीपनी गौरव पुरस्कार. म्हणजे माई पद्मश्री होत्या, पण या पुरस्कारामुळे माई महर्षी म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या. त्यामुळे आम्हीही लिहिताना पद्मश्री, महर्षी, डॉक्टर अशा सगळ्या उपाधी लावून तिचं नाव लिहित असतो. हा तो पुरस्कार आहे. आणि इथे आपण बघितलं तर हा राष्ट्रीय पुरस्कार आहे, प्रतिष्ठित माता पुरस्कार. हा राष्ट्रपतींच्या हस्ते माईंना मिळाला होता. वर या बाजूला आपण आलो तर जे माईंनी आम्हाला कायम शिकवलं की देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नको, ती वाक्य आपल्याला इथे दिसून येतील. या बाजूला जर आपण आलो इथे पूर्ण एक ग्लास बसवून घेतली आहे आपण, जिथून सहजपणे माईंची संपूर्ण रूम आपल्याला बघायला मिळते. आणि त्या रूमच्या वरच माईंच्या प्रत्येक भाषणातनं माई ज्याचा उल्लेख करायच्या ती वाक्य आम्ही इथे लिहून घेतलेली आहेत की ती डोळ्यांनी प्रत्येकाला वाचता यावीत आणि माईंना परत एकदा आठवण व्हावी माईंची. कारण ही माईंचीच वाक्य आहेत की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. हे या बाजूला. आणि हा पूर्वार्ध एका अर्थाने आणि उत्तरार्ध हा आहे की तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील की आइये, वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है, तुम चलना सीखो. हे माईंच्या बऱ्याच व्हिडिओमधनं वाक्य लोकांनी ऐकलं असेल. ते दोनही वाक्य मला असं वाटतं की एक मोटिवेशन आहे त्याच्यामध्ये, एक निराशेवर मात करण्याची जी इच्छा असते किंवा ज्या पद्धतीने कशा पद्धतीने मात करायला हवी तो संदेश या वाक्यांमधनं मिळतो. त्यामुळे ते दोनही संदेश मी आवर्जून इथे ठेवलेत. बाकी मुलांसोबतच्या माई तर सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. एक स्वतःचा फोटोही मी तिथे लावून टाकला आहे. ही पूर्ण भिंत मला वर्तमानपत्रांना डेडिकेट करायची होती, कारण अगदी 1908 आवर्जून इथे ठेवलेत. बाकी मुलांसोबतच्या माई तर सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. एक स्वतःचा फोटोही मी तिथे लावून टाकला आहे. ही पूर्ण भिंत मला वर्तमानपत्रांना डेडिकेट करायची होती, कारण अगदी 1988-87 पासूनची कात्रणं आहेत इथे. अगदी जर तुम्ही थोडंसं क्लोज येऊन बघितलं तर ह्या अगदी मला वाटतं 25-30ल्या वगैरे माई असतील ह्या तेव्हाच्या. तर ह्यात बरीच कात्रणं आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे सासवडची संस्था असू देत, शिरूरची संस्था असू देत, मेळघाटमध्ये आईने केलेलं काम, माईंवर आलेला मूवी, पद्म पुरस्कारांची घोषणा, हे सगळं या ठिकाणी KBC
कौन बनेगा करोडपतीमध्ये महानायकाने केला चरणस्पर्श, त्याचा उल्लेखसुद्धा ते सगळे कात्रणं इथं आपण लावलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी ह्या म्युझियमचं जे शेवटचं स्थान आहे तो म्हणजे हा माईंचा फोटो, जो कायम प्रेरणा देत राहतो. आणि तो फोटो इतका बोलका आहे की असं वाटतं आता ती बोलायला सुरुवात करेल आणि आता तिचा आवाज कानावर पडेल, ओठ उघडतील आणि आवाज येईल तिच्या मुखातून. तिच्याकडे बघितलं की प्रेरणा मिळते. त्यामुळे तिचं असणं या ठिकाणी, हा फोटो असणं ही मला स्वतःला असं वाटलं की इथे असायला हवा आहे तो फोटो. बाकी तुम्ही लोक जेव्हा इथे याल तेव्हा प्रत्यक्ष बारीक सारीक गोष्टींना बघून तुम्हाला माई अजून जास्त लक्षात येतील. बाकी जे आहे ते